परमेश्वर मागायला आल्यानंतर जीव त्याला उत्तर देतोय, तू परमेश्वर तुझ्या घरचा, मी तुला जाणत नाही. परमेश्वर म्हणतात, अरे मागुशी ते देऊ, म्हणशील ते करू, तू म्हणशील कैवल्य पटाचं राज्य सुद्धा मी तुला द्यायला तयार आहे, पण आमचं म्हणतं कर. तू म्हणतो मी जाणत नाही. प्रमाद अंगावलाय पडला. मग परमेश्वराला जन्म दिला नाही. परमेश्वर एक आहे. परमेश्वर परत गेल्यानंतर देवता येतात. देवता म्हणतात की बाबा तू परमेश्वराला दिला नाही, पण आमच्या तसं ये, आमच्या पद्धतीनं आम्ही तुला देऊ. परमेश्वर तुला मोक्ष देणार होता, पण नाशिवंत फळं आम्ही तुला देणार आहे. नाशिवंत फळं घेण्याकरता तरी तू आमच्याकडे ये. हा जीव त्यांना सांगतो, मग ते परमेश्वर मागायला होता तयाशेने, मग तुम्ही कोण देवता? हे मी देवत्याला सुद्धा देत नाही. देवताला दिला नाही तर मग कवनाची दे. कवनाची दे म्हटल्यानंतर विषय व्यवहाराची आता 18 वर्षाची मुलगी झाली, 21 वर्षाचा मुलगा झाला. नाते संबंध जुळून आणला. नाते संबंध जुळून आणल्यानंतर मंडप टाकला, अंतरपट धरला, सावधान म्हणून अक्षता टाकायला सुरुवात केली, गाठ मारली. आणि गाठ मारल्यानंतर गंमत काय झाली? पतीनं पत्नीला जीवन अर्पण केलं. पत्नीनं पतीला आणि पतीनं पत्नीला. टाकलं की नाही? विषय व्यवहाराच्या काळात जीव जीवानं जीवाला देऊन टाकलं. परमेश्वराला देण्याला काय ठेवलं? मागितला जन्म मिळाला नाही. मग अशा प्रकारचं सांगण्याचा हा दृष्टांत या ठिकाणी असंच कारण आहे की माझ्या धर्मबंधूंनो, जो कोणी एक जन्म दिलेला आहे त्याचं शाब्द पूर्ण चरितत्व झालेलं आहे. शाब्द चरितत्व होणं म्हणजे तुम्हाला पहिल्या शब्दात सांगितलं, संपूर्ण पाठीस्थळाचा अभ्यास नाही, पण तुम्ही जरी म्हणजे पहिलं विषय व्यवहाराला जर दिलेला आहे तर मग तो एक पुढं दृष्टांत दिलेला आहे. म्हणजे ज्ञानियासारखा बाकीचा आणि जरी आचार विचार तशा पद्धतीनं करत करत जर गेला तर जीच गती ज्ञानी आला तीच म्हणजे प्रथम त्यागिया जरी असला तर त्याच्या पांथीला तो बसू शकतोय. पण त्याने कसा जन्म दिलेला आहे त्याला पाहून पाहून तरी तसा आचार करा. पतिव्रताचा दृष्टांत, पतिव्रतेला पाहून पाहून वेश्येला जरी तसं केलं तर जे पतिव्रताला लोक होतं ते सुद्धा वेश्येला लोक झाल्याशिवाय राहत नाही. मग असा हा जो इथं शाब्दचरितत्व करायचंय आणि शाब्दचरितत्व झाल्यानंतर काय होणार? मग पुढं मात्र त्याला अप्रोक्ष होणार. ईश्वराला जेव्हा त्याला संविधानी बोलवलेलं आहे, संविधानी त्याच्या एका ठिकाणी सुरुवात झालेली आहे, येथे विघ्न त्याने जाणलेलं आहे. विघ्नाचा पराभव कसा करायचा आहे तो सुद्धा त्याने जाणून घेतलेला आहे. विघ्नाचा पराभवाचा सुरुवात झालेला आहे आणि असं त्याला आता या शब्द चरितत्व जास्त झालेलं आहे, ज्याला अप्रोक्ष झालेलं आहे त्याला मात्र आता ईश्वराचं संविधान लाभलेलं आहे. तो संविधानी नाही, आपण असंविधानी आहे. शब्द चरितत्व करण्याकरता आपण कशात आहे? असंविधानी आहोत. असंविधानी आहोत, परंतु त्याला श्रीमूर्ती तिथं आलेली आहे, दर्शन दिलेलं आहे, त्याला घेऊन गेलेले आहे आणि घेऊन गेल्यानंतर त्यांना अप्रोक्षाचा संचार झालेला आहे, सत्ता दिलेली आहे. मग ते संविधानिक शाळी का असंविधानिक शाळी? मग आता तो श्रीमूर्तीच्या संविधानी कोण? हा सत्ताज्ञानी आहे. मग सत्ताज्ञानी जेव्हा त्रिमूर्तीच्या संविधानी असला म्हणजे संविधानिक शाळी का? म्हणजे अथवा असंविधानिक शाळी. असंविधान त्याच्याकरता कोणतं? म्हणजे ईश्वर उदास झालेले का पोगलेले? पोगलेले म्हणजे मनुष्य वेशाचा स्वीकार केलेला असल्यामुळे थोडा वेळ विश्रांती घेतलेली आहे. याला विश्रांती नाही, हा सारखं मनमालका करतोय, ये जा करतोय, असं असं झालं, असं असं करायचं, म्हणजे अशा पद्धतीने याचं सारखं कर्माचा नाश चाललेला आहे. संविधानी चोपडेली बहुत शाळी, असंविधानी जे जे तुलेने शाळा येते ती तुलेने शाळी. संविधान जर असलं तर थोड्या कामामध्ये जास्त मला तो शाळा होतंय आणि असंविधानी जे जे तुलेने शाळा येते ती तिरुनिक शाळी. म्हणजे असंविधानी थोडा कर्माचा नाश थोडा आहे, परंतु संविधानी जर असला तर थोड्या नाशामध्ये भरपूर नाश होतोय. आणि मग असं करीत करीत आता यांनी जे कर्म जोडलेले कर्म तर इथले सुद्धा आहे. पुढचे जे कर्म आहे ते पुढचे कर्म आणखी थोडं कर्म आहे. हे कर्म या ठिकाणी यांनी जोडून ठेवलेले आहे. त्याच्या कर्माचा आता इथं नाश सुरुवात झालेला आहे. मग
दैव विघ्न. असा हा सन्निधानी आता असल्यानंतर भगवंताच्या सन्निधानीमध्ये ती राहायची सुरुवात झालेली आहे. पण सत्ता ज्ञान झाल्यानंतर याचं चाळण चालू झाल्यानंतर गंमत काय झालेली, विकारसृष्टी आणि कर्मसृष्टी. विकारसृष्टी आणि कर्मसृष्टी म्हटल्यानंतर या देवतेचा जर विचार केला तर विकारसृष्टी कोणती आणि कर्मसृष्टी कोणती. तर कर्मभूमीच्या देवता किती आहे, 13 कोटी. अष्टदेवनीच्या आणि अंतराळीच्या 13. मग आता 13 39 आणि स्वर्गीच्या 33. स्वर्गीच्या 33, 39 आणि 33 किती झाल्या, 72. 72 नि मग 36, म्हणजे 36 कोटी कर्म सृष्टी आणि 36 कोटी विकार सृष्टी. म्हणजे विकार सृष्टी म्हणजे स्त्री देवता आणि कर्मसृष्टी म्हणजे पुरुष देवता. लक्षात आलं. सत्ता ज्ञान झाल्यानं काय झालेलं आहे की सत्ता ज्ञानी विकार सृष्टी म्हणजे 36 कोटी देवता स्त्री आणि कर्मसृष्टी म्हणजे 36 कोटी पुरुष देवता. अभिनापोटी म्हणजे इंद्रदिकाच्या खाली ज्या काही इंद्रदिकापर्यंत या जे 36 कोटी देवता आहे, हे शब्द ज्ञान चरितत्व झाल्यानंतर जेव्हा याला सत्ता ज्ञान मिळालं, सत्ता ज्ञान मिळाल्यानंतर 36 कोटी देवता याच्या अधीन झाल्या. कोणाच्या, या सत्ता ज्ञानी याच्या. एवढी मोठी सत्ता आल्यानंतर याला आणखी काय पाहिजे, देवता अधीन झाल्या. पण कशानं, शाब्दचरितत्व झालं. अपरोक्ष झाल्यानंतर विकार सृष्टी कर्मसृष्टी अधीना होती. दैव विघ्न ब्रह्मादी विशेषशाही मात्र त्याच्या अधीन झालेले नाही. आता त्यांचे विघ्न यायला सुरुवात होणार. मग आता हा विकार सृष्टी कर्मसृष्टी म्हणजे 36-72 कोटी देवतेच्या वेगळा झाला. आता पुढच्या मात्र 9 कोटी कोणाच्या, ब्रह्मादी विशेषशयाच्या आणि 1.25 कोटी कोणाच्या, शेषशय्याच्या. यांचा मात्र आता याच्यावर रोष आहे. हा इथून निसटला, आता मात्र आमच्या तावडीत आल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही मात्र याला आता या साधनावर पतन केल्याशिवाय राहणार नाही. असं त्या देवता 9 कोटी त्या म्हणजे 9 कोटी 1.25 लक्ष देवता मात्र त्याच्यावर आता रागावून आहे. आणि रागावून असल्यानंतर सुद्धा काय होते, ब्रह्मादी कापुल्या पदाने वया गीती. पहिल्यांदा आल्या हा मनमाळता करण्याकरता जाई चाललेलं आहे, कर्माचं चाललेलं आहे, सन्निधानाच्या थोडा बाहेर गेलेला आहे, बसलेला आहे. कोण, हा सत्ता ज्ञानी बसलेला असल्यानंतर ब्रह्माजी विशेष आपल्या पदाने वया येते. ब्रह्मादिकाचे सगळे आले, परिवारात सगळे आणि आपल्या पदाने वाव येते. परी तो तयाची वाचही न पाहे. आता हा याच्या कार्यामध्ये बसलेला आहे. त्या 9 कोटी 1.25 लक्ष सगळ्याच्या सगळ्या आल्या, हात जोडले. असं करून जमलं नाही, प्रार्थना केली, अरे बाबा तू त्यांच्यातून सुटला, पण आता आमच्याकडं खूप मोठं चांगलं आहे, तू काही घाबरू नको, तू आमच्याकडं चल, आमच्याकडं जर आला तर आम्ही तुला ब्रह्मदिकाचं शेषयाचं फळ देऊ, याच्यापेक्षा आणखी तुला कोणतं एवढं मोठं पाहिजे. त्या सगळ्या विनंती करतात, त्या विनवणी चाललेले. पण हा मात्र असा बसलेला आहे, त्यांच्याकडे लक्ष द्यायला सुद्धा तयार नाही. हे खूप विनंती करतात कारण याला करून चुकलेलं आहे. शब्द ज्ञानामध्ये याला पूर्ण जाणीव झालेली आहे आणि सत्तामध्ये तर सगळं अप्रोक्ष म्हणजे दर्शन आहे. सत्ता बोली दे, सुद्धा बोली दे, अविविचे ज्ञान बोली दे, हातपतन होणार नाहीये. याला प्रत्यक्षात दर्शन आहे. हे नाशिवंत फळ आहे. नाशिवंत फळामध्ये मला जाण्याची गरज नाही. मला स्टेप बाय स्टेपने आता मी वर चढत चाललेलो आहे. मला देवतेचं फळ नको, मला परमेश्वराकडे जायचंय. याने किती प्रार्थना केली, प्रार्थना केली तरी त्या प्रार्थनेला याने विनंती मान्य केली नाही. मग अशा प्रकारचे ब्रह्मादिक आपल्या पदाने वावयाची परितो जायचा काही म्हणजे तयाची वाचही न पाहे, म्हणजे वाच सुद्धा बघितले नाही. मग आता त्यांचं झाल्यानंतर पुढं काय आहे, अष्टभैरव वाटे. ते जरा
म्हणजे त्यांच्याकडे कायदा जरा थोडा वेगळाच आहे. म्हणजे आपल्या याच्यामध्ये जहालवादन मावाळवादन काही हे जहालवादाचा असला म्हणजे नंगेची खुदा बिडर याच्यातला प्रकार, पण हा काही त्या जहालवादाचा मावळवादाचा कितीतरी वेगळा होऊन गेलेला आहे. यांनी विनंती केली पण अष्टभैरव मात्र काही विनंती करीत नाही. अष्टभैरव हालविती दंडविती परितो जायचा काही जायचाची, कारण यांना आणिमा गिरिमा धारण केले. ते आल्यानंतर पार एखाद्या जसं मिरवणुकीला आले तर ते डोलकं वाजत राहून इकडे यांच्या अंगात यावं यांनी नाचायला सुरुवात करावी. तशाचा प्रकार हे सगळं विंड आलं त्यांचं. अष्टभैरव हालविती दंडविती भला आवाज कितकस आवाज करीत आले. तर तो जो बसलेला आहे त्याला सगळ्यांनी धडधड हलवायला सुरुवात केली. पण याच्याकडे गिरिमा शिकते हा हलतो का जागेचा? हालायला तयार नाही ना. किती आलं सगळे काय पर्व सृष्टी करण्याचे, अहंकारीचे, अभिमानीचे, सर्व सृष्टी निर्माण करण्याचे आणि सृष्टीचा संहार करण्याची सुद्धा त्यांच्यात ताकद आहे. कोणा? भैरवामध्ये. अष्टभैरव हालविती